दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री अनंतकुठी ब्रह्मांड नायक राजाजी राजे योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा। गुरुवार दिनांक 30/11/2017 वेळ 6:58 बरोबर आहे। तर ही आज्ञा सगळ्या भक्तांनी समजून घ्या। आपलं येणारं संकट सुद्धा परमेश्वराला किती माहीत असतं ही मी स्वतः अनुभवलेलं आहे। आणि ही संकट जे असं होतं ही दुनियाला तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला माहीत आहे। ह्या ठिकाणी अंधश्रद्धेची कारवाई ज्या दिवशी झाली त्याच्या आधीची आज्ञा आहे, म्हणजे त्याच वेळची त्याच दिवसाची आज्ञा आहे। आम्हाला ही आज्ञा समजली नव्हती। महाराजांची आज्ञा आली पण काय संदर्भही कळला नाही का, तर आज्ञा आली आणि बाहेर त्याच्यावर आम्ही चर्चा करत बसलो आणि त्यावेळी ही अंधश्रद्धेची कारवाई झाली। त्याच्या अगोदर महाराजांनी काय सांगितलं पण आमच्या लक्षात आलं नाही। काय म्हणलंय बघा, ही कारवाई करणारे कोण असतील त्यांच्यासाठी आहे आणि ह्याच ठिकाणचं महाराज किती जाणत असतील ह्याचा बी आपण अभ्यास करा सगळ्यांनी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या। काही मूर्ख व अज्ञानी लोकांना उत्तर देण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे। त्यानुसार येथे होणाऱ्या भक्तांची निर्मिती होईल, त्यांना प्रायश्चित्तही भोगावे लागेल। जी केलेला ही करू दे, त्यांचा अधिकार असेल पण ते प्रायश्चित्त भगवंताच्या दरबारात भोगावं लागेल। कर्म तसेच फळ त्यांना प्राप्त होईल। भक्तीमध्ये येणाऱ्या संकटावर मात करणे हे त्या निश्चय भक्ताचे कार्य आहे। असंख्य भक्ताची निर्मिती होईल। या कलियुगामध्ये भक्तीमध्ये खडतर प्रवासात येणाऱ्या संकटावर जो भक्त मात करेल तो पूर्णतः माझ्या चरणाची लीन होईल, अवचित दिव्य कार्य होईल। आज माऊली अंधश्रद्धेची कारवाई झाली त्यावेळी इथं असणाऱ्या भक्तांना माहीत आहे, नवीन भक्तांना माहीत नसतंय की ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी आपलं छत्रच असं आहे की केसा एवढा दोष नसतो। आणि त्यावेळी कारवाई झाली त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आमचा केसा एवढा दोष दाखवा आणि चौकात फाशी द्या। ही बोलणारं मोराचं ठिकाण आहे आणि ही सत्य कार्य चाललेलं असतं। तरी मी त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे त्यांना वाटलं काय होतंय काय नाही। त्यावेळी मी आमच्या सानिध्यात असणाऱ्या भक्तांना सांगितलं कुणीही कुठल्याही माणसाला फोन लावायचा नाही, राजकीय असू दे दुनियातलं कुणाला लावू नका। जी वेळ आल्या ते मी समर्थ सांभाळायला तयार आहे। फक्त त्या दिवशी जी कारवाई करायला आले ते अधिकारी त्यांना सांगितलं तुम्ही जशा अधिकाऱ्यानं तुमच्या विचारून आलाय तसं आमच्या महाराजांना आम्हाला विनंती करतो। ठीक आहे म्हणते, त्यांनी परवानगी दिली आणि महाराजांना सांगितलं की तुमची कृपा जा, तुला सगळ्या गोष्टी सुचतील। आणि तिथनं मी एकटा गेलो, कुणालाही या म्हणून सुद्धा सांगितलं नाही का जी वेळ येते अडचणीत भगवंत परीक्षा बघत असते ती अशा प्रसंगाला बदनामीला भ्यायची गरज नाही। आपण सत्य असो तर जग नवं दुनिया नवं देवासोबत सुद्धा आपल्याला भ्यायची गरज नसते आणि आपलं सत्वं तत्व असल्यामुळं आपण कुठल्याही कारवाईला घाबरलो नाही। जे असेल ते प्रोसिजरप्रमाणे गेलो आणि ह्या काही गोष्टी असतात त्यांच्या पद्धतीत त्यांचं झालं पण आपल्या पद्धतीत आपण सत्य असल्यामुळं आज अंधश्रद्धेची कारवाई झालं केस चालू होती। 5 ते 5.5 वर्षाचा कालावधी त्यात गेला पण आपण कुठलाही दोष नसल्यामुळं आपण न्यायालयाच्या कृपेनं आणि परमेश्वराच्या आणि महाराजांच्या कृपेनं आपण त्यासनं निर्दोष आपलं छत्र झालं। मी दोषी झालो असतो माझा काय नाही पण छत्र दोषाच पात्र न होणे ही आपली काळाची गरज आम्ही टिकवून ठेवली। आम्हाला त्याचा आत गेलो, दत्त जयंती 3 दिवसावर होती। दत्त जयंती बंद करण्याचा उद्देश म्हणायला काय मला हरकत वाटत नाही अशा लोकांचा, पण महाराजांनी दुसऱ्या दिवशी जामीन, आज त्यांची कारवाई अशी असते की यात कुणाला जामीन मिळू शकत नसतोय पण महाराजांच्या कृपेनं दुसऱ्या दिवशी मी दत्त जयंतीला बाहेर आलतो। तरी सुद्धा मी लोकांना आमच्या भक्तांना सांगितलं होतं, सगळ्यांना माहीत असावं की मला काय जरी मी नाही आलो तर महाराजांची जयंती थांबवू नका। आमचं काय होयास ते उद्या अडचण पण तुम्ही दत्त जयंतीचा उत्सव साध्य करा ही मात्र सूचना दिलेल्या भक्तांना सुद्धा माहीत आहे। आणि हे मोराळ छत्र जीवावर जरी प्राणावर संकट आली तरी आपला विश्वास डळमळून ठेवून आम्ही दिलेला नाही आणि तुम्ही सुद्धा ह्याचा बोध घेऊन आपल्यावर कितीही जरी संकट आलं तर महाराजांच्यावरचा विश्वास आपला डळमळीत ठेवू नका। आपल्या आयुष्यात असंख्य संकट येत असतील। आज ही आज्ञा आणि मोराळचं कार्य
आणि झालेली कारवाईचा अभ्यास तुम्ही करून बघू शकता. हे स्वतः जीवनात तुम्ही भोगलेला आहे. प्रपंचाचा भाग सोडाच, ते झालेच, तुम्हाला माहिती आहे सगळं. प्रपंचाला त्यागलेला माणूस आणि असल्या कारवाईला न्यायला भ्यायची काही गरज नव्हती. का तर परमेश्वराचं सान्निध्य आणि हे परमेश्वराचं कार्य आहे. त्यामुळं इथनं पुढं सुद्धा आयुष्यात कुठल्याही गोष्टीला भिलं जाणार नाही. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.